पहिल्या राऊंडला चल पुढे पालखी घ्यायला. पालखी गेली पुढे वाटतं मला, कारण दिसत नाहीत लोक, सगळी कमी झाली. चहा पिऊन घेऊया आणि मग पालखीला चालत चालत करूया. 22 किलोमीटरचा आजचा पट्टा आहे. तर ती जी कलरफुल लाईट दिसते ना तिथे पालखी आहे आणि सचिन पळत चाललाय. आज गुरुवार आहे आणि सचिनला ती पालखी घ्यायची आहे म्हणून सकाळी सचिनने आंघोळ केलेली. सचिनने उपवास ठेवलाय चांगली बायको मिळावी म्हणून. काय मस्त कलर आलाय आकाशाला आणि इथून सह्याद्रीच्या सगळ्या पर्वत रांगा दिसतात. साईराम. आता तिकडे ना लक्ष्मी आणि कुबेरचं मंदिर आहे. म्हणजे लक्ष्मी कुबेरची मूर्ती. मोठी मूर्ती आहे. म्हणजे तिकडे ना लक्ष्मी कुबेरचं मंदिर आहे. आम्ही कधी गेलो तर नाही, म्हणजे जाणं झालं नाही कधी, पण हर वर्षी ती दिसते आम्हाला तिकडून. आणि आमची हीच वाट आहे शिर्डीला जायची. थंडी पण खूप आहे त्यामुळे आवाज पण नाही निघालाय आणि वर चढण पण आहे. आज तर रेकॉर्डच झाला की सकाळी निघालो आणि 10 किलोमीटर नॉनस्टॉप चाललोय. म्हणजे आता नाश्ता आलाय आणि नाश्ता 10 किलोमीटरवर आहे. म्हणजे 10 किलोमीटर चाललो आहे. त्याच्यानंतर आता म्हणजे चहा आली आहे. म्हणजे मध्ये आपण थांबायचो चहाला वगैरे, तर नाही थांबलो. डायरेक्ट आता नाश्त्याला चहालाच थांबलोय. नाश्ता फूड आहे. सो 10 किलोमीटर चालून जाम थकायला झालंय. थंडी होती म्हणून काही वाटलं नाही, बट थकलोच आहे. पाणी पण नव्हतं. या शिडीखाली थांबलोय आता चहा प्यायला. भूक पण लागली आहे आणि थकलो पण आहे. चहा पिऊन आता पुढे निघालोय. 8 किलोमीटर बाकी आहेत. 8-8.5 किलोमीटर बाकी आहे स्पॉट जेवायचा. म्हणजे दुपारचा मुक्काम जिकडे जेवणार तो. तर निघालोय आता. इथे ना सिग्नल 36 लिहिलंय,
म्हणजे मागे 38 होतं. म्हणजे आता आम्ही 2 किलोमीटर तर चालून आरामात काढली. आता सगळा स्लोप आहे, पण हा स्लोप जसा संपेल ना तसं पुढे चढण चालू होतं. आणि माझ्या मते तिथून काहीतरी एक 7-1 किलोमीटर आहे स्पॉट आपला. तर आता नाश्त्यासाठी वाट बघायची की नाश्ता कुठे येतोय. आपल्याला नाश्ता करायचा आणि मग परत चालायला चालू करायचं. मला वाटतं नाश्ता आलाय. नाश्ता आला. पालखीचा निशाण साईडला लागला. पालखी साईडला लावली याचा अर्थ नाश्ता आलाय. म्हणजे माझ्यापासून 100 मीटरवर नाश्ता आहे. नाश्ता करायला थांबले. आता परत 2 किलोमीटर चालले आणि नाश्ता करायला थांबले. आता राहिलेले 6-7 किलोमीटर पटकन काढतील तासाभरात. म्हणजे आज पालखी 11च्या आधी पोचते. आज ना नाश्त्याला गुरुवार आहे, तर सगळ्यांचा उपवास पण आहे खूप जणांचा. त्यासाठी ना साबुदाण्याची खिचडी बनवली. पण कालची ना छोलेची भाजी आणि पुऱ्या उरलेल्या. तर मग मी म्हटलं की ते साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा छोले पुरीच खाऊया. आता आलो. इकडून इकडे जायचं आहे. इकडून 2 किलोमीटर बाकी आहे. पण सगळे म्हणाले की आपल्या रोजच्या स्पॉटला उसाचा रस पिऊया. तर सगळे उसाचा रस प्यायला बसले. मी म्हटलं नारळ पाणी पितो. आता नारळ पाणी पिऊन उसाचा रस पिऊन इकडून मग निघू पुढे. निघालो आणि ना इथे बाबांची फ्रेम आहे ना तो घेऊन चालतोय. साईराम भाऊ. भाऊ कुठली पालखी? मी कुठून आले? वरळीवरून. ओम साईराम. साईराम. तिनं वरळीवाले आहेत आणि ते बाबांचा फोटो आहे ना म्हणजे उचलून घेऊन चालले. त्याच्यात पादुका पण आहे. बाकी आपली इकडे पोरं चालली आहेत. बाबू आणि हाफचड्डी. त्यांना हा कातळवाला स्पॉट आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा पालखी चालायचो ना तेव्हा आता तरी ही शेड झाली आहे. आधी शेड पण नव्हती. बसला ना अशी ताडपत्री बांधायला लागायची आणि मग तिकडे बसायची पुढं. आता प्रॉपर शेड वगैरे झाली आहे. आता इकडेच आंघोळ वगैरे जेवणही इथेच. आता आरती होईल. आंघोळ करून जेवण, आरती मग जेवण आणि मग इकडून 3-1च्या आसपास निघू सिन्नरचा घाट चढायला. आजच्या ना पूर्ण दिवसाची बेस्ट गोष्ट काय होती माहिती आहे का? म्हणजे एवढ्या दिवसात तरी की आज ना आंघोळीला गरम पाणी भेटलं. जी सगळी कणकण होती ना ती सगळी निघून गेली. आरती झाली आहे. आता जेवायची लाईन लागली आहे. सगळे जेवायला घेत आहेत.
तर सगळे रेडी होत आहेत. निशांत पण निघाली आहे आणि आता आम्ही सगळे निघू परत जेवणाच्या स्पॉटवरून सिन्नर घाटाकडे चालायला. महाराज की या स्पॉटला ना 4 पावलं म्हणजे मी आणि पप्पानी पालखी घेतली आणि म्हणजे पालखीची सुरुवात केली इकडून चालायला. मग पप्पा परत मागे गेले आणि मग मी पालखी देऊन मग पुढे निघून गेलो. अमित हर टाइमला ना आपण कालव्याच्या इकडे थांबतो चहा प्यायला, पण ह्या टाइमला इथे थांबलो या हॉटेलच्या इकडे, पंचवटीच्या इकडे, हॉटेल सह्याद्री. आता इकडे चहा नाश्ता करू आणि मग पुढे निघू. चालायला लागलोय आणि ॲक्च्युली लेटच झालं आम्हाला तसा बघायला गेलं तर. पण आता ही ब्राईट लाईट आहे ना, मी काय घेऊन आलो तर ही कॅमेऱ्याची माझी जी PD लाईट आहे ना ती घेऊन आलोय. सो त्यामुळे ब्राईट लाईट आहे. आता सिन्नर घाटाच्या पायथ्याशी पोचू. मागे बाबू आहे पण त्याच्या पायाचा फोड फुटला आहे, त्यामुळे आरामात चाललोय सगळेच, कारण की त्याला घेऊन जायचं सिन्नर घाटातून. आशीर्वाद लॉन्स, आशीर्वाद लॉन्सच्या इकडे आपण आलोय आणि आता बाबू आहे, मामा आहे, सचिन आहे, योग्याबाई आहे, बंटी आहे, बंड्याबाई आहे. आता बाबूच्या पायाचा जो फोड होता ना तो फुटलाय, त्यामुळे लफडा झालाय. काय लांब करता येईल, उजेड तुला पाहिजे तेवढा आहे. बंटी आहे इकडे आमचा गायक. आज आम्ही भजन मंडळ चक्का आमच्या बरोबर घेऊन चालतोय. अरे मी त्यांच्याबरोबर पुढे गेला बस. आज बंटी खास बाबूसाठी थांबलाय. मैत्री, जिगरी मैत्री. आई बाबांना सोडले त्याने, त्याने त्याच्या आई बाबांना सोडले. आता बोल. मैत्रीचे बादशाह आम्ही. बाबू दाखव. 2 मिनिट. ते पाप सगळे बाहेर यायला लागले, दोन्ही पायांचे फोड फुटलेत भावाचे आणि आता तब्बल 4 किलोमीटरचा सिन्नर घाट चालायचा आहे. बांदल काका आलेले आमच्यासाठी परत. थँक्यू सो मच काका. ते गाडी घेऊन परत आले वरतून बाबूच्या पट्टीसाठी. आता बंटी चाललाय. मी, बंटी, सचिन, बाबू आणि मामा आम्ही 4घच मागे राहिले आहोत. सगळ्यात लेट, सगळ्यात लास्टचं निशाण आमचं आहे. मोरिया रे बापा मोरिया रे, चरणी ठेवी तो माता. अशा वर्षाचा वसतो या मेळ, पाहिली कशी आज वेळ, जसा बसावा खर्चाचा मेळ, प्रसादाला दूध आणि केळा, सारा रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, तू ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, आई सांगू मी कुणाला. सावली निघून गेली, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, आई पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला
सोडून कुठं निघून गेली गाय ग, निघून गेली गाय ग. ये ना माझी आई रूपी गोविंदा, रूपी गोविंदा, आरती नित्यानंद राया. सगुणा रूपींदा, रूपी गोविंदा, आरती नित्यानंद राया. प्रथम दत्त रूप घेशी, प्रथम दत्त रूप घेशी, द्वितीया श्रीपाद होशी, तृतीया श्रीपाद होशी, तृतीया नरहर बनशी, तृतीया नरहर बनशी. या गणेश पुरी तू असशी, या गणेश पुरी तू वसशी. वना शंभो इत पावना शंभो, ये रे मनमाई सावळा नारायण हरी. या भजना सांभा सावळा ये रे मनमाई. पावना दत्ता 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 पावना दत्ता, पावना दत्ता, पतित पावना दत्ता. ओ भज राजे गोविंद भज राजे गोविंद भज राजे भज राजे मनु राधे गोविंद मनु राधे गोविंद गोविंद मनु राधे गोविंद. हरी भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी. हरी भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी. पायाकडे पाहुनी नाचतो पायाकडे पाहुनी. हरी भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी. लाल फुलांचा मऊ बिछाना साईना झोप लागेना. लाल फुलांचा मऊ बिछाना साईना झोप लागेना. लाल फुलांचा मऊ बिछाना बाबांना झोप लागेना. लाल फुलांचा मऊ बिछाना बाबांना झोप लागेना. झोप लागेना, बाबा झोप लागेना. बाबांना झोप लागेना. साईना झोप लागेना. हे लाल फुलांचा महू बिचाना साईंना झोप लागेना. लाल फुलांचा मऊ बिछाना साईना झोप लागेना. साईनाथ बोला, पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. 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 मुखाने साईनाथ बोला. पायी हळूहळू चाला. पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हे हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया. हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया. हे हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया. हे हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया. हे हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया. हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया. अरे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. 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 राधा रमण हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोपाल बोलो. साईनाथ जय साईनाथ. साईनाथ 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 साईनाथ जय साईनाथ. अरे डम 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 डमरू बाजे, डमरू बाजे. डम 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 डमरू बाजे डमरू बाजे.
साईनाथ शिव शंभून जय. अरे छन 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 थंड आवाज. अख्खा सिन्नर घाट चढून 10 वाजलेत आता आणि आम्ही शेवटच्या स्पॉटला फायनली पोहोचलोय. भजन करत, आरत्या गात, गप्पा गोष्टी करत, पेप्सी पीत, खूप गोष्टी घडवत बघत, बंटीला एक्सपिरियन्स देत. खूप गाढ एक्सपिरियन्स, खूप गाढ एक्सपिरियन्स. दिसलाच नाही तू, पण ठीक आहे, आवाज आला. आपण फायनली पोहोचलोय ना. पनीर, पालक पनीर आहे, खीर आहे, ही दुपारची शेवची भाजी, पुऱ्या आहेत, मेथीच्या पुऱ्या, डाळ भात आणि मिरची आहे. सगळे आता झोपले, म्हणजे आमचं जेवण झालं आणि सगळे आता झोपलेत. हा, गाड्या घोरायला लागल्यात, घाटात गाड्या लागल्यात सगळ्या.